नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा छान असा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायलीने सुभेदारांना त्रास द्यायला आलेल्या सगळ्या पत्रकारांना पुरून उरत त्यांना पळवून लावलंय. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. आता सुरुवातीलाच हा तन्वीचा सीन दाखवलाय, तर ती स्वतःशीच तिच्या खोलीमध्ये बडबडत असते की जर गुन्हेगारी वृत्तीमध्ये सर्वोत्कृष्ट मेंदू असा जर एखादा अवॉर्ड असता ना, तर तो मलाच गेला असता. काय डोकं लावलंय मी? नाही म्हणजे जो वकील आजपर्यंत एक देखील केस हरला नाहीये, त्याला मी अगदी शिताफीने खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकवलंय आणि तेही असं अटकवलंय की तो काही परत बाहेर येत नसतो. आणि आता तिने ती बॉडी कशी अर्जुनच्या गाडीमध्ये ट्रान्सफर केली त्या रात्री हे दाखवलंय. आता ती बॉडी तर ती आता शांताची त्या अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीमध्ये टाकते, पण मग ती विचार करत असते की नाही आता तर काम झालंय. आता अर्जुनच्या गाडीमध्ये अशी बॉडी सापडल्यानंतर तो तर खुनाच्या गुन्ह्यासाठी आत जाणारच आहे. पण मग असं काहीतरी करावं लागेल की पोलिसांचं लक्ष या गाडीकडे जाईल आणि पोलीस ही गाडी चेक करतील. आणि तेवढ्यात तिचं लक्ष नंबर प्लेटकडे जातं आणि कसलाही विचार न करता ती लगेच आता अर्जुनच्या गाडीची ती नंबर प्लेट काढून टाकते. आणि खरं तर अर्जुन देखील दुसऱ्या दिवशी जेव्हा घाई गडबडीमध्ये ऑफिसला जायला निघतो, तेव्हा तो लक्षच देत नाही की आपल्या गाडीला नंबर प्लेट वगैरे आहे की नाही, गाडी व्यवस्थित आहे की नाही. आणि हे सगळं काही आता प्रियाने जसं ठरवलेलं असतं त्याप्रमाणेच घडलंय. आणि आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र ही लगेचच आता त्या संतोषला फोन करते, ज्याला की हिने पनवेल सोडून जाण्यासाठी पैसे दिलेले असतात. आता ती फोन करून त्याला विचारते की तो नक्की कुठे, तर तो सांगतो की तो पनवेल सोडून आता लोणावळ्याला आलाय आणि काही दिवस तिथेच थांबणार आहे आणि त्यानंतर तो पुढे दुसरीकडे कुठेतरी जाईल. तर आता ही त्याला सांगते की एक काम करायचंय आणि आता हे शेवटचं काम आहे. आता तो हिला विचारत असतो की तिकडे सगळं काही ठीक आहे ना, पोलिसांचं काही लफडं झालेलं नाहीये ना. तर प्रिया त्याला सांगते की इथे काही सगळं काही व्यवस्थित आहे, मी सगळं काही मॅनेज केलं इथे. त्यावर तो संतोष सांगतो की नाही, रात्री तर तुम्हीच खूप घाबरला होतात ना, म्हणून विचारलं मी. त्यावर आता प्रिया बोलते की हो, आणि नंतर सगळं काही मीच निस्तारलंय ना. आता शेवटचं काम सांगते तेवढं कर. मी कालच सगळी इन्फॉर्मेशन काढून ठेवली आहे. एक सागर पाटकर नावाचा पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि या अर्जुनमुळे तो 3 वर्षांपूर्वी सस्पेंड झालेला होता. नाही, त्याला आता अर्जुनवर सूड उगवायचाच आहे, तर याचा उपयोग आपण करून घेऊ. त्याला फोन कर आणि एक निनावी असं मेसेज दे की अर्जुन सुभेदारला तू एका मोठ्या गुन्ह्यामध्ये अडकवू शकतोस, अर्जुन सुभेदारच्या गाडीची डिक्की चेक कर म्हणून. आणि हा संतोष देखील आता प्रियाने सांगितल्याप्रमाणेच करतो. तर आता प्रिया इथे जाम खुश आहे अर्जुन जेलमध्ये गेल्यामुळे आणि स्वतःशीच बडबडतीये की आता मिस्टर अँड मिसेस सुभेदारांची शोकांतिका सुरू झाली आहे. आता काही अर्जुन बाहेर येत नसतो आणि मी या सुभेदारांच्या घरची एकुलती एक सून झाली आहे. मी आता एकुलती एक मालकीन झाली आहे या सुभेदारांच्या घराची, या सगळ्या प्रॉपर्टीची. नाही चला, आता माझा दीर जेलमध्ये गेलाय खुनाच्या आरोपाखाली, म्हणजे आता मला थोडंसं बाहेर जाऊन नाटक तर करायलाच हवं ना, की अर्जुन भाऊजी कसे जेलमध्ये गेलेत म्हणून. आणि आता हे असं नाटक करतच ती आता बाहेर हॉलमध्ये येते, जिथे की आधीपासूनच सगळेजण आता अर्जुनच्या काळजीमध्ये बसलेले असतात. तर इकडे चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनला भेटायला ते आलेले असतात आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी डिस्कशनसाठी सेपरेट रूमची देखील परवानगी घेतलेली असते. तर आता तिथेच ते दाखवलेत. तर चैतन्य अर्जुनला बोलत असतो की अरे आपण बेलसाठी अप्लाय करूया, तू परत एकदा विचार कर, आपल्याला सहज बेल मिळेल. त्यावर अर्जुन सांगतो की नाही, जर बेलसाठी अप्लाय केलं तर तो खून मीच केलाय हे कबूल केल्यासारखं होईल आणि जो गुन्हा मी केलाच नाहीये तो कबूल का करायचा. नाही, पहिल्या हिअरिंग नंतर मला बेल मिळाली तर ठीकच आहे, पण आता मी काय सांगतोय ना ते व्यवस्थित ऐका. सावंत, चैतन्य, तुम्ही दोघेही मिळून या केसचं इन्व्हेस्टिगेशन सुरू करून द्या. नाही,
पाटकर हे इन्व्हेस्टिगेशन करणारच आहे आणि तो कशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करेल हे आपल्यालाही चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही दोघेही इन्व्हेस्टिगेशन सुरू करून द्या आणि हो, तुम्हाला काही पुरावे मिळत आहेत का ते पहा आणि लवकरात लवकर मला कळवा. आणि चैतन्य, तुला जर या सगळ्यामध्ये सायलीची मदत हवी असेल ना, तर तिची देखील मदत घे. ती बॉडी नक्की माझ्या गाडीमध्ये कोणी आणून टाकली आणि कधी आणि कशी आली ना, आपल्याला सगळ्यात आधी हे शोधायला हवंय. तर पुढे एकदम असा इमोशनल भाग दाखवलाय की ज्यामध्ये आता सगळे सुभेदार तिथे हॉलमध्येच बसलेले असतात आणि कल्पनाचे तर रडून रडून बेकार हाल झालेले असतात आता अर्जुनच्या काळजीने. तर आता कल्पना बोलते की माझ्याच मुलाच्या नशिबामध्ये हे असं काय लिहिलंय, त्याचे संकट कधी जाणार आहेत. त्यावर प्रतिमा तिला बोलते की कल्पना, अगं देवी आईनं सायली आणि अर्जुनची परीक्षा नेहमी पाहत असते आणि आत्ता देखील ती या दोघांची परीक्षाच पाहते, पण ते दोघेही यामधून सुखरूपपणे बाहेर पडतील की नाही पहा. त्यावर प्रताप देखील आता कल्पनाला धीर देतो आणि तेवढ्यातच अश्विन बोलतो की हो, आणि पोस्टमार्टम करणारा जो डॉक्टर आहे ना, तो माझा मित्रच आहे. त्यामुळे मी त्याला सांगितलंय की त्या बॉडीचं पोस्टमार्टम करताना कुठलीही अफरातफर वगैरे होणार नाही, रिपोर्ट्स वगैरे चेंज केले जाणार नाहीत, याची काळजी घे तू. आता हे ऐकल्यावर अस्मिता बोलते की हे एक तू बरं केलंस. नाही, सायली आणि अर्जुनचे शत्रू काही कमी नाही आहेत आणि ते असं काहीतरी तरी नक्कीच करू शकतात. आता तन्वी देखील तिथेच असते आणि खरं तर तिला काही एक घेणं देणंच नसतं. ती मात्र सगळ्यांकडे पाहून तोंड वाकडं करत असते नेहमीसारखं. तेवढ्यातच सुमन बोलते की सायली आणि भाऊजी गेलेत पोलीस स्टेशनला, अर्जुनला नक्की बेल मिळेल की नाही पहा. तर आता तन्वी मात्र मनातल्या मनातच तिथे उभं राहून विचार करत असते की चला, काय काळजी करायची आहे ना, करा. आणि हिला मात्र आता सुभेदारांना एवढं त्रासामध्ये पाहून खरं तर आनंद होत असतो आणि ती मनातल्या मनात विचार करत असते की ह्या सुभेदारांना अजून कसा त्रास देता येईल ह्याचाच ती विचार करत असते खरं तर. आणि नाटक करत बोलते की मी सगळ्यांसाठी चहा टाकते. नाही म्हणजे सकाळपासून कोणीच काही खाल्लेलं नाही आहे ना, निदान चहा तरी पिऊन घ्या. आणि ती किचनकडे वळणार तेवढ्यातच आता त्यांच्या कानांवर अर्जुन सुभेदार हाय हाय असे शब्द ऐकायला येतात. खरं तर सगळे पत्रकार वगैरे आता मोर्चा घेऊन या सुभेदारांच्या बंगल्यावर आलेले असतात आणि की हे पाहून सगळेच घाबरतात आणि सगळे सुभेदार आता लगेच ताबडतोब बाहेर येतात त्यांच्या गार्डनमध्ये. तर पत्रकार आणि त्यांच्याबरोबर काही आजूबाजूचे लोक देखील असतात जे की आता अर्जुनचा फोटो आणि असा चप्पलने हार घातलेला पुतळा वगैरे त्यांनी बनवून आणलेला असतो आणि अर्जुनच्या नावाने हाय हाय करत आता ते सुभेदारांच्या बंगल्यावर पोहोचलेले असतात. तर आता सुभेदार बाहेर येताच त्यातील एक पत्रकार लगेच विचारतो की प्रताप सुभेदार, तुम्ही अर्जुन सुभेदारचे वडील आहात ना? नाही, मग तुमच्या मुलाने हा खून का केला? नाही, आणि हा पहिलाच गुन्हा आहे की या अगोदर देखील अर्जुन सुभेदारने खून केलेले आहेत? आता हे पत्रकार मात्र असे प्रश्न विचारून या सुभेदारांना भांडावून सोडतात. अश्विन लगेच ॲग्रेसिव्हलीच त्या पत्रकारांना बोलतो की तोंड सांभाळून बोला, माझ्या दादाने कोणाचाही खून वगैरे केलेला नाहीये. तन्वीला मात्र या सगळ्याचं हसू येत असतं आता सुभेदारांना असं त्रासामध्ये पाहून. आणि हे पत्रकार मात्र गप्प बसायचं नावही घेत नाहीयेत. ते आता एकामागोमागे एक प्रश्न विचारतच असतात. कल्पनाची मात्र हे सगळं काही त्यांचे प्रश्न वगैरे ऐकून अवस्था खूप बिकट झालेली असते. ती अगदी हात जोडून त्यांना सांगत असते की माझ्या मुलाने कुणाचाही खून वगैरे केलेला नाहीये. आता त्या गर्दीतीलच एक जण लगेच बोलतो की अरे हेच आहे त्या सुभेदारला जन्म देणारे त्याचे आई वडील. अरे यांच्या तोंडाला ना काळं फासलं पाहिजे. आणि त्याने खरं तर शाई देखील घेऊन आलेला असतो तो त्यांच्या तोंडाला काळं फासण्यासाठी. आता तो थोडा पुढे येणार आणि त्यांच्यावर शाई टाकणार तेवढ्यातच आता त्याचा हात सायली पकडते. आता सायलीची एंट्री इथे दाखवली आहे आणि सायली अजिबातही या पत्रकारांना त्यांच्या प्रश्नांना वगैरे घाबरत नाही. ती त्या माणसाचा हात पकडून झिडकारून लावते आणि उलट त्यांनाच असं बोलते की तुम्हाला काही लाज वगैरे वाटतीये का नाही? नाही म्हणजे तुम्ही माझ्या सासू सासऱ्यांना इतका त्रास देताय?
तर इकडे अर्जुन आता चैतन्य आणि सावंत इन्स्पेक्टर सोबत केस डिस्कस करतच असतो. तर तेवढ्यातच हवालदार तिथे येतात आणि सांगतात की तुमचा भेटीचा वेळ आता संपलाय. त्यावर अर्जुनही त्या दोघांना सांगतो की तुम्ही पुरावे गोळा करा, तोपर्यंत मी देखील उद्याच्या हिअरिंगची आता तयारी सुरू करतो. आता निघताना चैतन्य आता अर्जुनला सांगतो की तू काळजी घे, आणि अर्जुन देखील त्याला हो सांगतो आणि ते सगळेजण आता त्या खोलीतून बाहेर येतात. आता बाहेर येताच हा पाटकर इन्स्पेक्टर तर त्यांची वाटच पाहत असतो आणि ते सगळे बाहेर येताच हा लगेच आता सावंतांना बोलतो की इन्स्पेक्टर सावंत, नाही, तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं पगार मिळतो गुन्हेगारांना पकडायला, एखाद्या वकिलाची पर्सनल ड्युटी करण्यासाठी नाही काही तुम्हाला पगार वगैरे भेटत. त्यावर आता सावंताला बोलतात की माझी ड्युटी काय आहे, माझे कर्तव्य काय आहेत ना, हे मला चांगलं माहिती आहे आणि मी नेहमी सत्याचीच साथ देतोय. त्यावर आता हा पाटकर लगेच बोलतो, सत्याची नाही, हा वकील तो जो जो की नेहमी सत्याचीच साथ देतो असं बोलत असतो, त्याने तर आता खून केलाय, खुनाच्या गुन्ह्यासाठी त्याला अटक झालीये आणि तुम्ही त्याची साथ देताय. तर इकडे सायली मात्र त्या पत्रकारांवर जाम चिडलीये आणि त्यांना जाब विचारते की तुम्हाला लाज वाटत नाही का, माझ्या सासू सासऱ्यांना असा त्रास देताय ते. आता अश्विन देखील त्या पत्रकारांना बोलतो की तुम्ही जे काही हे मोर्चे वगैरे घेऊन आलेले आहात ना, परमिशन न घेता, आम्हाला न कळवता, हे सगळं इलिगल आहे, हे काही एक कायद्यामध्ये बसत नाही, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही इथून निघायचं बघा. पण खरं तर ते पत्रकार देखील काही ऐकायला तयारच नसतात. आता त्यातील एक पत्रकार सायलीला विचारते की तुमचा नवरा अर्जुन सुभेदार यांनी खुनाचा गुन्हा केलाय. त्यावर आता सायली तिला विचारते की तुम्ही तर ठरवूनही टाकलत की माझा नवरा गुन्हेगार आहे म्हणून. नाही, एखादा माणूस गुन्हेगार आहे की नाही हे ठरवायचा अधिकार तर फक्त कोर्टाला आहे. मग हे सगळं ठरवणारे तुम्ही कोण बरं? त्यावर ती पत्रकार बोलते की पण त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये डेड बॉडी सापडली आहे. आता मात्र सायली चिडते आणि तिला उलट उत्तर देते की असं कुठे लिहिलंय का, असं एखाद्या सनदमध्ये वगैरे कलममध्ये वगैरे लिहून ठेवलंय का की जर गाडीच्या डिक्कीमध्ये डेड बॉडी सापडली तर तो खून तुम्हीच केलाय हे सिद्ध होतं म्हणून? नाही ना. मग कोर्टाला त्यांचं काम करू देत आणि हो, आम्ही लवकरात लवकर सगळे पुरावे गोळा करून माझ्या नवऱ्याला निर्दोष असं सोडवून आणणारच आहोत. तर आता हे पत्रकार खरं तर एवढे आक्रमक झालेले असतात की त्यातील एकाने अर्जुनचं जे पोस्टर बनवून आणलेलं असतं त्या पोस्टरला आता धुळीने सगळं काही माखवून टाकलेलं असतं. सायली आता त्याच्या हातातनं ते पोस्टर घेते, त्यावर लागलेली धूळ तिच्या ओढणीने साफ करते आणि बोलते की आता जशी धूळ साफ केली आहे ना, या फोटोवरचा डाग साफ केलाय ना, तसंच माझ्या नवऱ्यावर जो काही गुन्ह्याचा डाग लागलाय ना, तो देखील मी लवकरात लवकरच साफ करेन. आणि त्या पत्रकारांना ताकीद देते की तुम्ही परत जर हे असं काही केलं तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. उलट तुम्ही जर समाधान माना की मी अजूनपर्यंत पोलिसांना बोलावलं नाहीये, तुम्ही असे मोर्चे घेऊन आलायत आमच्या दारामध्ये, आम्हाला काहीही न विचारता, परवानगी न देता, हे देखील कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाहीये. पण तरी देखील मी अजूनही पोलिसांना बोलावलेलं नाहीये, त्यामुळे परत हे असं काही सुभेदारांना त्रास द्यायचा विचारही करू नका आणि काहीही खोट्या बातम्या देखील पसरवायच्या नाहीयेत, नाहीतर मग तुमची गाठ मात्र माझ्याशीच आहे. आता पत्रकार देखील सगळ्यांचीच बोलती बंद झाली आता सायलीचं हे रूप पाहून. तर हे पाटकर इन्स्पेक्टर आता इकडे अर्जुनला बोलतात, काय रे, नाही, तू तर लईच व्हाईट शर्ट घालून, काळा कोट घालून लईच रुबाब असतो तुझा कोर्टामध्ये, रुबाबात फिरत असतोस एकदम, आणि आज आज पहा माझ्या जेलमध्ये कोपऱ्यामध्ये पडून आहेस तू. नाही नाही, तुझ्या अडचणी कशा वाढतील ना तेच पाहणार आहे मी, तुझी इथून कशी सुटका होणार नाही ना तेच पाहणार आहे. आता अर्जुनला तो बोलतो की तुझी जर पहिल्या हिअरिंग नंतर जर बेल मिळाली नाही ना तर तुझी सनद कॅन्सल होऊ शकते, आणि सनद कॅन्सल झाल्यानंतर ज्याच्याकडे सनदच नाही तो वकीलही राहत नाही.
नाही, कळतंय ना तुला? आता हा खरं तर अर्जुनला धमकावत असतो इथे. तर अर्जुन मात्र अजिबातही घाबरून जात नाही. तेवढ्यातच चैतन्य बोलतो, की "ते आम्ही पाहून घेऊ. तुम्ही मात्र त्याची काळजी करू नका. नाही, तुम्ही फक्त तुमचं काम नीट करा. तसंही तुमच्याकडे पाहून तरी तुम्हाला ते जमेल असं मला तरी वाटत नाहीये." आता मात्र हा पाटकर चिडतो आणि बोलतो, की "मला काय जमेल आणि काय नाही ना, ते पाहाच तू." आणि लगेच हवालदाराला बोलावतो आणि सांगतो, की "हा अजून बाहेर काय करतोय रे? आत टाक याला." तर इकडे आता सायलीने सगळ्या पत्रकारांना गप्प बसवल्यानंतर, त्यांची बोलती बंद केल्यानंतर प्रताप देखील त्यांना पुढे बोलतो, की "परत आम्हाला त्रास देण्याचा विचारही करू नका आणि अर्जुनला तर आम्ही निर्दोष सोडवून आणणारच आहोत. हा खून त्याने केलेला नाहीये हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. आणि हो, परत जर तुम्ही आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केलात किंवा सायलीला जरी त्रास द्यायचा प्रयत्न केलात ना, तर एका बायकोची वाघीण कशी होते ना, हे तुम्ही सगळ्यांनी आता पाहिलंच आहे. त्यामुळे आता परत असं काही करू नका आणि निघा लवकर इथून." आता प्रताप असं बोलल्यानंतर अश्विन देखील लगेच त्यांना बोलतो, की "दादाला तर आम्ही निर्दोषपणे सोडवून आणणारच आहोत. पण तुम्ही अजून इथे काय करताय? निघा लगेच." आता पत्रकार मात्र अजूनही सगळे ठम्मपणे तिथेच उभे आहेत. त्यावर आता अस्मिताही चिडते आणि अस्मिताही त्यांना बोलते, की "तुम्ही अजूनही इथेच आहात? अरे निघा." तर ते निघण्यापूर्वी सायली बोलते, की "आम्ही सगळे सुभेदार ना आता एक आहोत आणि माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर सगळे पुरावे गोळा करून आम्ही सोडवून आणणारच आहोत." आणि सगळे सुभेदार आता एकमेकांचे हात पकडून साखळी तयार करून पत्रकारांना त्यांची ताकद दाखवून देतात. तर पत्रकारांपैकी एक जण देखील आता जाम घाबरला. त्याने देखील अर्जुनच्या फोटोला आता धूळ वगैरे माखवलेली असते, तर तोही लगेच तो फोटो साफ करतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, की अर्जुन आता जेलमध्ये बसूनच कोर्टाच्या हिअरिंगची तयारी करत असतो. आता तो विचार करत असतो, की मी सायलीला घेऊन जेव्हा आईस्क्रीम खायला गेलो, तेव्हा प्रिया कुठे होती? आणि शांता कुठे होती? शांताचा खून नक्की कधी झाला? आणि तिची बॉडी माझ्या गाडीमध्ये कधी आली? तर इकडे घरी मात्र सगळेच जण टेन्शनमध्ये आहे. खास करून कल्पना. आता कल्पना मात्र अगदी रडवेली झालेली असते आणि सायलीला विचारत असते, "माझ्या लेकाने काही खाल्लं असेल की नाही?" त्यावर सायली तिला धीर देते आणि बोलते, की "आई, तुम्ही यांची काळजी अजिबातही करू नका. हे लवकरात लवकर घरी येणार आहेत." तर आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.